नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत। हे 60 प्रश्न येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। रेल्वे भरती असेल, समाज कल्याण भरती असेल, अंगणवाडी भरती असेल, पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, या सर्वांसाठी हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे अतिसंभाव्य 10,000 प्रश्नाचं PDF आणि एका वर्षाचं लेटेस्ट घडामोडीचं PDF जर कोणाला IMP PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, हल्दिया हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा, हल्दिया हे भारतामधलं एक महत्त्वाचं बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील हल्दिया। बघा, हे बंदर पश्चिम बंगाल या राज्यामधलं ते बंदर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? बघा, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील 31 डिसेंबर 1600 बघा ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना ही झालेली आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा, बक्सारची लढाई खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सन 1764 बघा या वर्षी बक्सार लढाई या ठिकाणी ही झाली। बघा, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 4 बघा, सन 1793 बंगाल प्रांतामध्ये कायमदारा ही पद्धत खालीलपैकी कोणी लागू केली? बघा, सन 1793 बंगाल प्रांतामध्ये कायमदारा ही पद्धत खालीलपैकी कोणी लागू केलेली पद्धत आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सन 1793 बंगाल प्रांतामध्ये बघा कायमदारा ही पद्धत लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी बघा लागू केलेली पद्धत आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, वसईचा तह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? बघा, वसईचा तह खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेला तह आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, सन 1802 बघा या वर्षी वसईचा तह हा झालेला तह आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, राजाराम मोहन राय यांच्या सहकार्याने सती प्रतिबंधक हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत केला? सती प्रतिबंधक हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी केलेला तो कायदा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील बघा, सती प्रतिबंधक हा कायदा सन 1829 या वर्षी संमत केलेला तो कायदा आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, पाळेगारांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये? बघा, पाळेगारांचा उठाव खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील पाळेगारांचा उठाव बघा आंध्र प्रदेश या भागामध्ये बघा पाळेगारांचा उठाव हा झाला होता। प्रश्न क्रमांक 8 बघा, कापसाची काळी कसदार जमीन बघा कापसाची काळी कसदार जमीन त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, कापसाची बघा काळी कसदार जमीन त्यांना बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील त्यांना रेगुर मृदा या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 9 बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरवण्यात आले होते? बघा, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बघा पहिलं अधिवेशन हे मुंबई या ठिकाणी ते भरवण्यात आले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मध्य प्रदेशामधील बघा स्थलांतरित शेती खालीलपैकी कोणत्या नावाने? बघा, मध्य प्रदेशामधील बघा स्थलांतरित शेती खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील मध्य प्रदेशामध्ये स्थलांतरित शेती ही बेभर या नावाने ती ओळखली जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव खालीलपैकी छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव खालीलपैकी कोणते आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील कागल हे छत्रपती शाहू महाराजांच्या ठिकाणी जन्मगाव आहे।
विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही रेल्वे भरती RRB ग्रुप डी ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे. पुस्तकाचं नाव पहा, रेल्वे भरती बोर्ड RRB स्पेशल ग्रुप डी 120 प्रश्नपत्रिका संच असणारं बघा या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे. गणित आणि बुद्धिमत्ता यांच्या स्पष्टीकरणासहित या ठिकाणी आपल्याकडे हे पुस्तक आलेलं आहे. रेल्वे ग्रुप डीच्या बघा मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिकांचा बघा मराठीमधून असणारं एकमेव ठिकाणी दर्जेदार पुस्तक आहे. विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं या ठिकाणी महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. लेखन व संकलन पहा, विकास सिंधाळकर सर, सचिन कुरुंदकर सर, पवन देशपांडे सर बघा या ठिकाणी लेखन व संकलन यांनी हे केलेलं आहे. जर तुम्हाला पुस्तक घ्यायचं असेल तर या पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही जवळच्या बुक स्टोअर या ठिकाणी पुस्तके घेऊ शकणार आहात. विषय क्रमांक 10 पहा, रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये बघा, रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या एका खंडामधली पर्वतरांग आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, रॉकी ही बघा पर्वतरांग उत्तर अमेरिका या खंडामधली ती पर्वतरांग आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, ज्ञानगंगा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा, ज्ञानगंगा हे बघा महाराष्ट्रामधलं अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, ज्ञानगंगा बघा हे अभयारण्य बुलढाणा या जिल्ह्यामधलं ते अभयारण्य आहे. विषय क्रमांक 12 बापा, घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या बघा, घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या त्या लेणी आहेत. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा, घारापुरी लेणी बघा रायगड या जिल्ह्यामधल्या त्या लेणी बघा. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे. बघा सन 1949 या वर्षी पहा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची स्थापना ही झालेली आहे. बघा विषय क्रमांक पुढचा बघा, सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस खालीलपैकी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस खालीलपैकी कोणता आहे. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता तर 3 जानेवारी सन 1831 हा बघा सावित्रीबाई फुले बघा यांचा या ठिकाणी जन्मदिवस आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, संविधान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. संविधान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. बघा 26 नोव्हेंबर या दिवशी पहा संविधान दिन असतो. विषय क्रमांक 17 पहा, महाभियोग ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली महाभियोग बघा ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, अमेरिकेच्या बघा राज्यघटनेवरून महाभियोग बघा ही संकल्पना घेतलेली संकल्पना आहे. क्रमांक 1 थायमिन या जीवनसत्वाचं रासायनिक नाव खालीलपैकी बघा, थायमिन या जीवनसत्वाचं रासायनिक नाव खालीलपैकी कोणतं आहे. बघा थायमिन बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक B1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक 20 पहा, ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रामध्ये एकूण किती विषय असतात. ग्रामपंचायतीच्या अधिकार क्षेत्रामध्ये एकूण किती विषय असतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 79 विषय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. विषय क्रमांक पुढचा बघा, 73वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात 73वी घटनादुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली होती. बघा 73वी घटनादुरुस्ती बघा सन 1992 या वर्षी पहा 73वी घटनादुरुस्ती करण्यात आली होती. विषय क्रमांक पुढचा बघा, जीवनसत्वांचा शोध कोणत्या जीवनसत्वांचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला. जीवनसत्वांचा शोध बघा सी फुंक या जीवनसत्व या ठिकाणी शोध हा लावलेला आहे. विषय क्रमांक 23 विद्युतधारा या भौतिक राशीचं एकक खालीलपैकी कोणतं. विद्युतधारा या भौतिक राशीचं एकक खालीलपैकी कोणतं आहे. बघा एम्पियर पहा विद्युतधारा या भौतिक राशीचं या ठिकाणी एकक आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, हैदराबाद मुक्तीसंग्रामधील खालीलपैकी कोणत्या हैदराबाद मुक्तीसंग्रामधील खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. बघा या ठिकाणी ऑप्शन 17 सप्टेंबरला बघा हैदराबाद मुक्तीसंग्राम या ठिकाणी दिवस असतो. विषय क्रमांक 26 पहा, जागतिक वन दिन कोणत्या दिवशी साजरा बघा. जागतिक वन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो. बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो बघा विद्यार्थी मित्रांनो, जागतिक वन दिन 21 मार्च या दिवशी बघा जागतिक वन दिन असतो. विषय क्रमांक 27 पहा, जेव्हा माणूस जागा होतो बघा हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. बघा गोदावरी परुळेकर यांनी हा लिहिलेला ग्रंथ आहे. विषय क्रमांक 28 बघा, महाराष्ट्रामधला पहिला राष्ट्रपती पदक चित्रपट खालीलपैकी कोणता आहे.
बघा महाराष्ट्रामधला पहिला राष्ट्रपती पदक चित्रपट बघा या ठिकाणी बघा श्यामची आई चित्रपट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 3 बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी काय विचारले, ज्याला वाळीत टाकले आहे असा तो खालीलपैकी बघा ज्याला वाळीत टाकले आहे असा तो त्यांना खालीलपैकी काय म्हणतात। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, त्यांना बहिष्कृत या ठिकाणी त्यांना असे म्हणत। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक 4 पहा वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी वाक्यप्रचार पहा पोटास चिमटा घेणे, बघा या ठिकाणी वाक्यप्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील उपाशी वा अर्धपोटी राहणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील। बघा प्रश्न क्रमांक 5 बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द पहा मुक्ताफळे, बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील शेलके परंतु वेडेवाकडे शब्द या ठिकाणी अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ राहील। प्रश्न क्रमांक 7 पहा तिखट मिरची, यामध्ये अधोरेखित शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे। बघा या ठिकाणी अधोरेखित तिखट या ठिकाणी बघा अधोरेखित शब्द आहे, तर तिखट या शब्दाची या ठिकाणी आपल्याला जात ओळखायची आहे। बघा तिखट मिरची, तिखट बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 विशेषण या ठिकाणी अधोरेखित शब्दाची जात राहील। बघा प्रश्न क्रमांक 8 पहा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे। बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत, या 4 शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम या ठिकाणी ओळखायचं आहे। बघा सुंदर, मित्र, मंगल, गोडवा या 4 शब्दापैकी भाववाचक नाम खालीलपैकी कोणतं राहील। बघा गोडवा या ठिकाणी भाववाचक नाम असलेला पर्याय राहील। प्रश्न क्रमांक 9 पहा सकर्मक क्रियापदाचं वाक्य या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा या ठिकाणी 4 वाक्य आहेत, या 4 वाक्यापैकी बघा आपल्याला सकर्मक क्रियापदाचं वाक्य या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील मी सिनेमा पाहतो, या ठिकाणी सकर्मक क्रियापद यांचे या ठिकाणी वाक्य बघा। प्रश्न क्रमांक पुढचा बघा तुम्हाला नेहमी असेच सुयश मिळो, बघा हे वाक्य आहे कोणत्या प्रकारचं वाक्य। बघा तुम्हाला नेहमी असेच सुयश मिळो, बघा वाक्य आहे बघा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी वाक्य या ठिकाणी या प्रकारचं वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा जोराचा वारा सुटला आणि पाऊस लगेच आला, वाक्य आहे हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे। बघा जोराचा पाऊस सुटला आणि लगेच पाऊस आला, ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी संयुक्त वाक्य या प्रकारचं वाक्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अमृतवेल ही प्रसिद्ध कादंबरी खालीलपैकी कोणाच्या। अमृतवेल बघा ही प्रसिद्ध कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील अमृतवेल, बघा ही प्रसिद्ध कादंबरी बघा वि.स. खांडेकर यांची या ठिकाणी ती कादंबरी आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा देवाहून, बघा या ठिकाणी या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची बघा देवाहून या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा पंचमी विभक्ती या ठिकाणी आपल्या या शब्दामधली विभक्ती राहील। बघा प्रश्न क्रमांक 16 पहा सासू सासरे या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे। सासू सासरे या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील इतरेतर द्वंद्व या प्रकारचा समास आहे। प्रश्न क्रमांक 17 पहा भाजीपाला हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकार भाजीपाला हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे। भाजीपाला या शब्दामध्ये बघा पुल्लिंग या ठिकाणी या शब्दामधलं लिंग राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्यावेळी बघा 2 वाक्य उभयनवी अव्यय यांनी जोडले जातात त्यावेळी पुढीलपैकी कोणते विरामचिन्हे प्रामुख्याने वापरतात। ज्यावेळी पहा 2 वाक्य बघा उभयनवी अव्यय यांनी बघा जोडलेले असतात त्यावेळी खालीलपैकी कोणते विरामचिन्हे वापरतात। बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 त्यावेळेस बघा अर्धविराम या ठिकाणी प्रामुख्याने वापरले जाते। प्रश्न क्रमांक 19 पहा मामा या शब्दाच्या ठिकाणी आपल्याला अनेक वचन करायचं। मामा या शब्दाच्या ठिकाणी आपल्याला अनेक वचन या ठिकाणी करायचं आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांकाच्या मामा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 21 पहा खालीलपैकी या ठिकाणी आपल्याला कंठ्यवर्ण या ठिकाणी ओळखायचे आहेत। बघा या ठिकाणी बघा काही गट आहेत कंठ्यवर्ण या ठिकाणी आपल्याला
ओळखायचा आहे बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 क ख ग या ठिकाणी कंठी वर्ण बघा. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 22 पहा. गायरान या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा बघा गायरान या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे. गायरान बघा. गायरान बघा या शब्दामध्ये बघा तत्पुरुष समास या प्रकारचा समास आहे. प्रश्न क्रमांक 23 पहा. ज्या समासामध्ये बघा दुसरे पद महत्त्वाचे असते त्यावेळी खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास होतो. ज्यावेळी पहा ज्या समासामध्ये बघा दुसरे पद बघा खूप महत्त्वाचे असते त्यावेळेस पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा समास होतो. बघा ज्या समासामध्ये बघा दुसरे पद खूप महत्त्वाचे असते त्यावेळी पहा तत्पुरुष समास या प्रकारचा या ठिकाणी समास होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. देवाच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारा बघा शब्दसमूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला देवाच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारा बघा नास्तिक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. तो पेढा खातो वाक्य आहे कोणत्या प्रयोगाचं वाक्य. तो पेढा खातो बघा वाक्य आहे खालीलपैकी कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे. बघा कर्तरी प्रयोगाचं वाक्य बघा. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. क्रमांक 30 पहा. राज्यसभेच्या सभासदाची किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती असते. राज्यसभेच्या सभासदांची किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक असते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील 30 वर्ष या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. भारतीय राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता प्रथा नष्ट करण्यात आली. बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता प्रथा नष्ट करण्यात आलेली आहे. बघा कलम 17 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल खालीलपैकी कोणाला जबाबदार असते. मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल खालीलपैकी कोणाला जबाबदार असते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील मंत्रिमंडळ बघा आपल्या कामकाजाबद्दल हे लोकसभेला जबाबदार असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. एका सांकेतिक भाषेमध्ये पेपर हा शब्द बघा या ठिकाणी अशा प्रकारे लिहिला जातो तर या ठिकाणी हाऊस हा शब्द पुढीलपैकी कशा प्रकारे लिहिला बघा. या ठिकाणी एका सांकेतिक भाषेमध्ये बघा पेपर हा शब्द बघा या ठिकाणी अशा प्रकारे लिहिला जाईल तर हाऊस हा शब्द कशा प्रकारे लिहिला जाईल तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 35 पहा. भारतीय संविधानाने जनतेला एकूण किती मूलभूत हक्क बहाल केलेले आहेत. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा मूलभूत हक्क या ठिकाणी बघा 6 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आपला राजीनामा खालीलपैकी कोणाच्या नावे देतात. बघा केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणजे बघा UPSCचे अध्यक्ष बघा आपला राजीनामा हे राष्ट्रपतीच्या नावे देत असतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. नेहरू रिपोर्टमध्ये खालीलपैकी कशाची मागणी करण्यात आली होती. बघा नेहरू रिपोर्टमध्ये कशाची मागणी करण्यात आली होती. बघा वसाहतीचे स्वराज्य नेहरू रिपोर्टमध्ये या ठिकाणी मागणी करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 39 बघा. काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कधी आणि कोणत्या अधिवेशनामध्ये पास केला होता. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्य ठराव कोणत्या अधिवेशनामध्ये पास केला होता. बघा सन 1929 लाहोर या अधिवेशनामध्ये पूर्ण स्वातंत्र्य ठराव या ठिकाणी पास करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक बघा. सार्वजनिक सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली. बघा सार्वजनिक सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सार्वजनिक काका यांनी सार्वजनिक सभेची स्थापना ही केलेली आहे.